नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इम्युनो ॲडज्युव्हंट हा जो पॉईंट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. तर ॲडज्युव्हंटचा वापर हा वॅक्सिनमध्ये कसा होतो, तसंच त्याचे वेगवेगळे जे काही टाईप्स वगैरे असतील आणि त्याचे बेनिफिट्स वगैरे काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि या ज्या टॉपिक आपण डिस्कस करतो त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही नोट्स ते प्रेफर किंवा वाचू शकता. तर चला माझं व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इम्युनो ॲडज्युव्हंट म्हणजे काय आहे? हे जे इम्युनो ॲडज्युव्हंट असतात ते इम्युनो सिस्टीममध्ये काम येतात, जेणेकरून हा जो सबस्टन्स असतो इम्युनो ॲडज्युव्हंट किंवा ॲडज्युव्हंट हा वॅक्सिनमध्ये टाकला जातो, जेणेकरून जे काय आपली इम्युनो सिस्टीम असते किंवा इम्युनो रिस्पॉन्स असतो, तिला जे काही तिचं जी ॲबिलिटी असेल किंवा त्याची पूर्णपणे त्याची जी पॉवर असेल ती वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जेणेकरून जे काही अँटीजन असतील आपल्या बॉडीमध्ये किंवा एखादा स्पेसिफिक डिसीज असेल किंवा एखादा स्पेसिफिक इन्फेक्शन वगैरे झालं असेल, तर त्याच्यासाठी जर आपण वॅक्सिन घेत आहोत, तर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ॲडज्युव्हंट वगैरे टाकले जातात, जेणेकरून आपली जी काही इम्युनो सिस्टीम असेल तिला बूस्टिंग पॉवर मिळेल आणि जेणेकरून जे काही व्हायरस असतील किंवा इन्फेक्शन झालं असेल किंवा डिसीज असेल, त्याला पूर्णपणे रिकॉग्नाइज करणं आणि तसंच त्याला किल करण्याचं काम किंवा ॲज अ बूस्टिंग एजंट म्हणून वॅक्सिनमध्ये जे काही ॲडज्युव्हंट आहे त्याला वापरलं जातं. तर आता त्याचं नेमकी वर्किंग काय आता ते आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे ॲडज्युव्हंट आहेत ते ॲज अ डेंजर सिग्नल म्हणून ॲक्ट होतात आणि तसंच जे अँटीजन असतील किंवा पॅथोजन असतील त्याला ॲज अ मिमिकिंग कॉम्पोनंट म्हणून हे काम करतात, जेणेकरून जे काही बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील किंवा डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम असतील, तर त्याच्या अगेन्स्ट याला डायरेक्टली अँटीजनच्या अगेन्स्ट वापरलं जात नाही. हे वॅक्सिनमध्ये टाकलं जातं, जेणेकरून आपली इम्युनो सिस्टीम ही बूस्ट मिळेल, तिला पॉवर मिळेल आणि त्याची ॲबिलिटी वाढेल. दिस ट्रिगर अ स्ट्रॉंगर ॲक्टिव्हेशन इन द इनेट इम्युनो सिस्टीम, द बॉडी फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. आणि हा जो सगळ्यात पहिल्यांदा जे काही इनेट इम्युनो सिस्टीम आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी वापरला जातो, जेणेकरून हे जे काही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे इनेट इम्युनो सिस्टीम तिचं ॲक्टिव्हेशन होईल आणि जेणेकरून जे पूर्णपणे जे काही इम्युनो सिस्टीम असेल किंवा इम्युनो रिस्पॉन्स असेल तो जास्त प्रमाणात जनरेट होईल त्या व्हायरसच्या अगेन्स्ट किंवा डिसीजच्या अगेन्स्ट. by activating the antigen presenting cell and other immunocell, adjuvant help to them become a more efficient at presenting the vaccine antigen to T and B lymphocyte. आणि हे जे काही EPC सेल असतात अँटीजन प्रेझेंटिंग सेल तसंच इम्युनो सेल, त्याला ॲडज्युव्हंट काय करतं, याच्यामुळे ॲडज्युव्हंट त्या एखाद्या वॅक्सिनमुळे असल्यामुळे तर जे काही लिम्फोसाईट्स वगैरे असतील किंवा इम्युनो सेल असतील तर त्याला इफिशियंट बनवण्यासाठी जे काही वॅक्सिनमधलं जो काही ॲडज्युव्हंट आहे तो काम करत असतो. This enhanced immune response leads to the production of more antibodies and the memory T cell, providing the long-lasting protection against the targeted disease. आणि याच्यामुळे जर इन्हान्स जर झालं इम्युनो रिस्पॉन्स, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये अँटीबॉडीज ह्या प्रोड्यूस केल्या जातात त्या अँटीजनच्या अगेन्स्ट, आणि जे काही मेमरी टी सेल आहे त्याचं पण प्रोडक्शन केलं जातं, जेणेकरून जे काही टार्गेटेड टी सेल असेल त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याला पूर्णपणे त्याचा नाश करण्यासाठी हे जे काही ॲडज्युव्हंट आहे ते ॲज अ वॅक्सिनमध्ये बूस्टिंग पॉवर म्हणून किंवा ट्रिगरिंग एजंट म्हणून वापरलं जातं. तर त्याचे वेगवेगळे टाईप्स किंवा वेगवेगळे एक्झाम्पल आता आपण पाहूयात. तर पहिलं आहे अल्युमिनियम सॉल्ट, द मोस्ट वाईडली युज्ड ॲडज्युव्हंट. त्यालाच ॲल्युमिनियम सॉल्ट किंवा त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम सॉल्टमध्ये आपण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड किंवा ॲल्युमिनियम फॉस्फेट हे जे काही ॲल्युमिनियम सॉल्ट आहे ते वापरतो आणि हे सेफ आणि इफेक्टिव्ह मानलं जातं. बऱ्याचशा वॅक्सिनमध्ये हे जे काही ॲल्युमिनियम सॉल्ट आहे ते वापरलं जातं. दुसरं आहे ऑइल इमल्शन, एक्झाम्पल इन्क्लुडिंग द MF59 used in the some influenza vaccine which combined to the succulent ऑइल विथ अदर सबस्टन्स. आणि काही जे काही इन्फ्लुएन्झा जे काही व्हायरसेस वगैरे आहे त्याच्या वॅक्सिनमध्ये हा जो काही MF59 हा जो काही ऑइल इमल्शन हा जो काही कंपाऊंड आहे, हा सबस्टन्स आहे तो टाकला जातो ॲज अ ट्रिगरिंग एजंट म्हणून. तसंच आहे टोल लाईक रिसेप्टर. तसंच हा जे काही मॉलिक्युल असतात ते काय करतात, पॅथोजनचं मिमिक करतात आणि जे काही टोल लाईक रिसेप्टर असतील त्याला ॲक्टिवेट करतात ऑन द इम्युनो सेल, आणि त्याच्यामुळे एक स्ट्रॉंग इम्युनो रिस्पॉन्स जे काही टोल लाईक रिसेप्टर जे काही ॲग्नोस्टिक जे काही हा जो ॲडज्युव्हंट आहे त्याच्यामुळे होत असतं.
तसंच आपण जर पुढचं पाहिलं, लिपोसोम्स हे एक मायक्रोस्कोपिक स्पेअर असतात आणि याच्यामध्ये फॅटी मॉलिक्यूल जास्त प्रमाणात पडत असतात आणि त्याच्यामुळे ते काय करतात, जे अँटीजन असतील त्याच्यापर्यंत पूर्णपणे डिलिव्हर करण्यासाठी वापरले जातात आणि डायरेक्टली ॲडज्युव्हंट काय करतं, इम्युनोसेलला ॲक्टिवेट करण्यासाठी आणि ट्रिगर करण्यासाठी वापरलं जातं. तसंच लास्ट आहे सायटोकाईन. हा सिग्नलिंग मॉलिक्यूल म्हणून वापरला जातं इम्युनो सिस्टीममध्ये. आणि हे जे काही सायटोकाईन टी सेल असतात ते इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी मेनली वापरलं जातात. तसंच जर आपण जे काही वॅक्सिन असेल त्याच्यामध्ये सायटोकाईनचा वापर जर केला तर त्याच्यामुळे आपली जी काही स्पेसिफिक इम्युनो रिस्पॉन्स किंवा आपल्याला स्टिम्युलेट करायचं असेल किंवा जनरेट करायचं असेल त्यासाठी सायटोकाईनचा जास्त प्रमाणामध्ये ॲज अ ॲडज्युव्हंट म्हणून वॅक्सिनमध्ये वापरला जातो. तर आता त्याचे आपण टाईप्स पाहिले तर आता बेनिफिट्स पाहूया. तर जर वीक किंवा लेस कॉन्सन्ट्रेशन अँटीजन असेल तर त्याचं वॅक्सिनमध्ये वेगवेगळ्या जे काही त्याची पॉवर वगैरे असेल तेही आपण अँटीजनचे आपण वीक करू शकतो, जेणेकरून वॅक्सिनमध्ये आपण ॲडज्युव्हंटचा ॲड करून जे काही अँटीजन असेल त्याची पॉवर कमी करून त्याला किल करणं हे पुढं सोपं जातं. तसंच त्याचा इफेक्टसुद्धा याच्यामुळे मेंटेन करण्यामध्ये आपल्याला काम येतं. आणि काही जे काही वॅक्सिन असतील ते डायरेक्टली जे काही पॅथोजनवरती अटॅक करतात आणि त्याच्यामुळे जर ॲडज्युव्हंट जर असेल तो डायरेक्टली काय करतो, इम्युनो रिस्पॉन्सला डायरेक्टली स्ट्रॉंगली जनरेट करतो आणि त्याच्यामुळे जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो जास्त प्रमाणात जनरेट होतो आणि अँटीबॉडीजचं प्रोडक्शन होतं, तसंच टी सेलचं प्रोडक्शन होतं आणि त्या अँटीजनच्या अगेन्स्ट आपण जे काही फाईट सिस्टीम आहे ती उभी करू शकतो. मे हेल्प टू इंड्यूस द ब्रॉडर इम्युनो रिस्पॉन्स इन्क्लुडिंग द बोथ अँटीबॉडी अँड टी सेल इम्युनिटी. ते मी आत्ताच सांगितलं की याच्यामुळे जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो जास्त प्रमाणात जनरेट होतो आणि तसंच जे काही अँटीबॉडी आहे किंवा टी सेल इम्युनिटी आहे तिचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात ॲडज्युव्हंटमुळे होतं. तसंच जर आपण पाहिलं जर बेनिफिट्स त्याचे पाहिले तर त्याचे भरपूर चॅलेंजेस पण आहे ॲडज्युव्हंटचा वापर केलेल्याचे. तर पहिलं आहे सिलेक्टिंग द राईट ॲडज्युव्हंट फॉर द स्पेसिफिक वॅक्सिन रिक्वायर केअरफुल कन्सल्टेशन. तर स्पेसिफिक वॅक्सिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा एक प्रकारचं ॲडज्युव्हंट वापरण्यासाठी मग जे काही ॲडज्युव्हंट आहे तोच ॲडज्युव्हंट त्या वॅक्सिनमध्ये वापरला पाहिजे का दुसरा अजून वापरला पाहिजे, याच्यामध्ये भरपूर सायंटिस्ट जे काय आहेत त्याच्यावरती काम करत आहेत. तसंच याच्यामुळे आणि जे काही एक स्पेसिफिक ॲडज्युव्हंट सिलेक्ट करण्यासाठी खूप अवघड असतं, जेणेकरून जे काही एक स्पेसिफिक आपल्याला इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करायचा आहे एखाद्या डिसीजच्या तर त्यामुळे ते खूप थोडंसं लेंदी पण प्रोसेस आहे आणि ते सिलेक्टिंग करणं राईट ॲडज्युव्हंट ते पण खूप अवघड आहे. तसंच जे काही ॲडज्युव्हंट आहे त्याचे काही लोकल साईड इफेक्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून काही रेडनेस असतील किंवा स्वेलिंग असेल ज्यावेळेस आपण वॅक्सिन ही देतो आहे हातावरती तर त्यावेळेस जे काही आर्म्स वगैरे असेल त्याच्यावरती आपण जे काही वॅक्सिन देतो आहे तर ह्या ॲडज्युव्हंटमुळे जास्त प्रमाणात जे काही तिथं जे काही आपण इंजेक्शन साईट असेल तिथं स्वेलिंग होतं, तसंच जे काही रेडनेस वगैरे तिथं लालपणा वगैरे येतो त्याचं फुगतं. तर हे मेनली कशामुळे होतं, ॲडज्युव्हंटमुळे होतं. हे काय त्याचे थोडेफार साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तसंच याच्यामध्ये जे काही ॲडज्युव्हंट आहे त्याचं लाँग लास्टिंग जे काही इफेक्ट्स वगैरे असतील ते पूर्णपणे आपण आधी स्टडी केला पाहिजे. पहिल्यापर्यंत सगळं ते अंडरस्टँडिंग केलं पाहिजे, तरच आपण एखादा जो काही ॲडज्युव्हंट आहे तो सिलेक्ट केला पाहिजे एखाद्या स्पेसिफिक डिसीजसाठी किंवा एखाद्या स्पेसिफिक वॅक्सिनमध्ये यूज करण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲडज्युव्हंट म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं आणि तसंच या जो काही टॉपिक आहे त्याच्या नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या आहेत आणि त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.